जनावरांची खरेदी विक्री बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय शेवगावमधील कुरेशी समाजाच्या वतीनं घेण्यात आलाय। जनावरांची खरेदी विक्री बेमुदत बंद ठेवण्याचा मोठा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावमधील कुरेशी समाजानं घेतलाय। शेवगाव तालुका आणि शहरातील कुरेशी समाज व व्यापारी संघटनांची संयुक्त बैठक संपन्न झाली। यात जनावरांची खरेदी विक्रीचा व्यवसाय बेमुदत बंद ठेवण्याचा मोठा निर्णय एकमुखानं घेण्यात आलाय। याबाबत समाजातर्फे शेवगावचे तहसीलदार यांना निवेदनही सादर करण्यात आलं असून भविष्यात कुरेशी समाजाच्या वतीनं राज्य पातळीवरही आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। या बैठकीत कुरेशी समाजातील सर्व व्यापाऱ्यांनी एकत्रित येत सध्याच्या परिस्थितीत कायदेशीर परवानगी घेऊनही जनावरांची वाहतूक करताना त्रास दिला जात असल्याचा आरोप केलाय। काही तथाकथित गोरक्षक संघटनांकडून विनाकारण अडवणूक केली जाते। पोलीस प्रशासनाला चुकीची माहिती देत कोणताही ठोस पुरावा नसताना गुन्हे दाखल केले जातात। कायदेशीर जनावरं नेणाऱ्यांनाही त्रास देऊन आर्थिक आणि मानसिक छळ केला जातोय, अशी व्यथा समाजातील प्रतिनिधींनी व्यक्त केली। तर व्यवसायावर थेट परिणाम होत असल्यानं हा खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्णपणे थांबविण्याचा निर्णय घेण्यात आलाय। जनावर खरेदी विक्री ही शेतकरी आणि खाटीक यांच्यातील पारंपरिक साखळी आहे। भाकड आणि न उपयोगी जनावरं खरेदी करून त्यांचे कायदेशीर प्रक्रियेनुसार व्यवस्थापन केलं जातं। मात्र सध्या खरेदीदारांना अडवून मारहाण करून पैसे उकळले जातात। त्यामुळे व्यवसाय करणं अशक्य होत चाललंय, असा आरोप यावेळी करण्यात आलाय। कुरेशी समाजातील प्रतिनिधींनी स्पष्ट सांगितलं की आम्ही कोणतेही बेकायदा कृत्य करीत नाही, मात्र आमच्यावर सातत्यानं अन्याय होतोय, म्हणूनच आम्ही बेमुदत जनावरं खरेदी विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच संपूर्ण जिल्ह्यातील समाज बांधव शासनाकडे याबाबत निवेदन सादर करतील आणि या निर्णयामुळे शेवगाव तालुक्यातील जनावरे खरेदी विक्री व्यवसायावर मोठा परिणाम होणार असून शेतकऱ्यांना देखील याचा फटका बसण्याची शक्यता आहे। समाजातर्फे न्याय मिळेपर्यंत हा निर्णय कायम राहणार असल्याचं सांगण्यात आलंय। तर यावेळी कुरेशी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अहिल्यानगर जिल्हा शेवगाव तालुका कुरेशी समाजाकडून शेवगाव तालुक्याचे तहसीलदार नायब तहसीलदार मॅडम यांच्याकडे आज आम्ही शेवगाव तहसीलमध्ये निवेदन द्यायला आलो। आमचे सगळे व्यापाऱ्याकडून खरेदी विक्री धंदा सगळा आम्ही बंद केलेला आहे, बेमुदत बंद केलेला आहे। रस्त्यावर आम्हाला तकलीफ होती, माल वाहतूक न्यायला आणायला, शेतकऱ्याचा माल आम्ही घेणारे परंपरा लायसनदार व्यापारी आहे। आम्ही बैल, म्हशी, गाया, जर्सी, मांडीवरची म्हशी घेणारे आम्ही लाख रुपयाचे म्हशी गाय घेणारे। शेतकऱ्याचा माल हे बाजार ते बाजारला माल जातो, खेडा विक्री करतो आम्ही, त्याला आम्हाला अडचणी राहिली म्हणून आम्ही बेमुदत बाजारमध्ये सगळं बेमुदत करायला आहे। काही समाजाकडून आम्हाला तकलीफ होत आहे, रस्त्यावर लूटमार होती, गाडी फोड होती, त्याच्यासाठी आम्ही सगळे महाराष्ट्रभर सगळं अहिल्यानगर जिल्हा शेवगाव तालुक्याकडून आम्ही निवेदन द्यायला आलो का बेमुदत बंद जाणारची आणि चौकशी लावणार ते आम्हाला लिगली धंदा करायला तकलीफ होऊ राहिली। आम्ही 50,000ची 70,000ची गाय घेतो, 20,000ची पार्टी दुधाची गाय घेतो, आम्ही त्याला सांभाळून 4 दिवस 8 दिवस विकत येत। काही समाजकांडाकडून डिपार्टमेंटला चुकीची माहिती देऊन आमचा माल लूटमाट करते आणि आम्हाला त्रास देते, हप्ते मागत आहेत। गावशाळेची बी जितकी बी आत्तापर्यंत 5 वर्षात 10 वर्षात तितकं माल धरले यांनी। अरे गावशाळेची चौकशी लागावा, हे माल गेला कुठं, ह्याच्यातले मेले किती, जिवंत राहिले किती, ह्याची बी चौकशी करावा सरकारने, गावशाळेची सुद्धा। आम्ही बी माहितीच्या अधिकाऱ्यासाठी चौकशी लावणार, आमच्यावर नाहक गुन्हे दाखल करते, आमचे लिगल असून सुद्धा असं बोलून। शेवगाव तालुका अहिल्यानगर नगर जिल्हा च्या वतीने आम्ही मार्केट कमिटी कुरेशी समाजाच्या वतीने बंद केलेलं आहे। देणं घेणं मार्केट कमिटीचे लायसनदार आहे आम्ही, परंपरा खानदानी आहे आमचा, बंद केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 शेवगाव अहिल्यानगर।